कोल्हापुरी आरक्षणाची जननी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण आहे ते दिलं होतं आणि याच भूमीतून आता मुंबईच्या दिशेनं मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते ठिकठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कोल्हापूरचा शाहीर देखील यामध्ये सहभागी झालाय. शाहीर, काय सांगाल तुम्ही? आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आज एकच आहे की आमची मागणी मुळातच ओबीसीत नाही, कारण ती 10% आरक्षण आहे दिलेलं हे फसवा आहे. कारण आता जे सरकार फक्त कोर्टात यांचं काय मॅनेजमेंट आहे काही माहित नाही, झुलवायचं काम करतील. उद्या या सरकार जर पाय उतार झालं तर यांचीच माणसं खोडा घालतील की टर्क बसलेला आहे ते काहीतरी वकिलात कोर्टात केसेस फिरवायचं आणि हाय ते आरक्षण परत घालवायचं काम करेल. मागणी योग्य आहे. आम्हाला एक पूर्वी न्यायमूर्ती पी.बी. सावंतांचा एक विषय होता, जर जमत नसेल तर ओबीसीचा कोटा वाढवा. मला सांगा, पवाड्याच्या माध्यमातून काय कशी मागणी करणार जरा सांगा. मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या. मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या. शिवशामच्या मावळे आम्ही आता नाही माघार, आरक्षणासाठी पुढे सरणार. कोल्हापूरच्या झोमणार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या. ना खरं तर खूप मोठ्या संख्येनं मोर्चा मराठा समाजाचा धडकतोय मुंबईमध्ये. गेल्या वेळी देखील गेला होता, मात्र यश आलं नव्हतं. आता काय होईल असं वाटतं? गेल्या मोर्चापेक्षा यावेळेचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जो झंझावत आहे, गेल्या कालच्यापासून आपण पाहत असाल टीव्हीवर आणि याच्यावर, जो मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे तो नुसता हजारो नाही तर लाखोनं रस्त्यावर आलेला आहे. प्रत्येक गावामध्ये हजारो लोक इतकी रस्त्यावर आलेले आहेत की त्यांच्यासोबत ट्रॅक्टर असतील, कार असतील, टू व्हीलर असतील, अगदी सायकलीनं सुद्धा काही लोक निघालेले आहेत. आणि ही फक्त मराठवाड्यातील लोक आहेत, अजून उर्वरित महाराष्ट्रातील लोक परस्पर त्या मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा 12 तालुक्यातून ज्या वेगवेगळ्या गावातून गाड्या निघालेल्या आहेत. आज या ठिकाणी आम्ही शाहीर यांना फक्त रवाना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. त्यामुळे या शाहूच्या आरक्षण नगरीतून मोठ्या संख्येनं लोक जाण्यासाठी तिकडे परावृत्त होत आहेत. गेल्या अनेक मोर्चे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाले होते, मात्र यश आलं नाही. आता ही निकराची लढाई म्हणायची. आत्ता ही खरं म्हणजे निकराचीच लढाई आहे. कारण का, आत्ता तसं बघितलं तर ह्या 2 दिवसात तुम्ही बघायला लागलाय की जरंगे साहेब पुढे चालल्यात आणि त्याच्या पाठीमागनं अतिशय मराठाचा मॉप आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातनं सुद्धा तालुका वाईज गाड्या बऱ्याच चालू आहेत. कारण गणेश उत्सव असल्यामुळं कुणाला अडथळा येऊ नये हा मराठ्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार केला आणि म्हणूनच कोल्हापूरमध्ये या दसऱ्या चौकात येण्याचं आम्ही आव्हान केलं. पण त्यांनी सांगितलं की आम्ही परस्पर जातो, हीच मराठ्यांची भूमिका असते की कुणाला अडचणीत आणायचं नाही. म्हणून आम्हाला कुणी या सरकारनं अडचणीत आणू नये आणि तेवढं आरक्षण द्यावं एवढीच आमच्या तरुणांची इच्छा आहे. तुम्ही देखील आता मुंबईच्या दिशेने रवाना होताय, काय सांगाल? मराठा आरक्षणाचा लढा यावेळी यशस्वी होईल का? होणार की. आज ही ताकद आपण लावायला आलोय, त्यामुळे सरकारला नक्की झुकावं लागेल अशी आम्हाला आशा आहे. तर बघितलं आपण या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाचे हे कार्यकर्ते असतील, शाहीर असतील, हे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. आणि याच शाहिरांनी गेल्या वेळी मुंबईमध्ये जो मोर्चा निघाला होता त्यावेळी संपूर्ण मोर्चाला प्रोत्साहित करण्याचं काम आहे ते याच दिलीप शाहिरांनी केलं होतं आणि आज देखील ते या कोल्हापूर नगरीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.